ए सॉरी, तुला काही आठवत नाहीये हे माझ्या लक्षातच नाही राहत ग. बरं एक काम कर, हा तांब्या आहे, त्या माठातनं पाणी आहे, मला पटकन आणून दे. मीनाक्षी, पाणी आणतेस ना? मला शिकवशील? हो, त्यात काय रॉकेट सायन्स नाहीये. हे बघ, थालीपीठ करताना ना आधी पीठ मळून घ्यायचं असतं. मी एक काम करते, मी ह्यात पाणी ओतून ठेवते, तू हळूहळू हाताने मळशील. हा, मी इथे ठेवते. मी मीठ आणते. हे बघ, असं हळूहळू हाताने मळ. नाही जमलं तर मला विचार, ठीक आहे? बंच. हो. अभि, तुझा लॅपटॉप आता बाजूला ठेव ना, नाश्ता करून घेऊया. हो झालं, शेवटचा मेल. फरांस पेपर बाजूला ठेवा आणि या नाश्ता करायला. आलो आलो. गरमागरम थालीपीठ रेडी आहेत. वा वा वा. मीनाक्षीने केलेत. काय सांगतेस? तिला किचन मध्ये जायला सांगितलं कोणी? अगं आत्याई, मलाच मदत हवी होती ना कोणाची, म्हणून मीच तिला घेऊन गेले. तू वाढ. हा, खरंच तिने केली आहेत का? तू पण ना आत्याई, तिने करायला तिला आधी आठवलं तर पाहिजे ना. हा, मी तिला आधी करून दाखवले, मग तिने केले. हे घे. आणि नेक्स्ट टाइम आता ती स्वतःहून करणार आहे. काय ग, करशील ना? तू इतकं छान समजावलेस की आता विसरायचं म्हटलं तरी विसरता नाही येणार. बरं, आता गप्पा पुरे झाल्या, बसा तुम्ही पण. चला, मला खूप भूक लागली. डिश दे. हो दे. घे. गुड. मस्त जमलाय. वा. क्रेडिट गोज टू आत्याई, मी तिच्याकडनं शिकली आहे. हो, कौतुक पुरे. खा पटकन. यांना खरं काय ते सांगून टाकू का? हीच ती वेळ आहे. मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. सांग की. म्हणजे बाबा, प्रमोदचा फोन आहे. अरे मग घे ना, बघ काय म्हणतो ते. हॅलो. हा बोल प्रमोद. काय, अजून कागदपत्र सबमिट केलेली नाही आहेत का? प्रमोद, तू आता नको ती कारण सांगू नकोस. आम्ही तुला सगळी कागदपत्र ऑलरेडी दिलेली आहेत. मग आता काय प्रॉब्लेम आहे? अभि, फोन दे इकडं. एक मिनिट, बाबांशी बोल. हा प्रमोद, अविनाश परांजपे बोलतोय. हा बोल. अरे पण हे कसं शक्य आहे? हे बघ, मी अनेक वर्ष कोर्टमध्ये जज म्हणून काम केलंय, त्यामुळे कोर्टाची कारणं तू मला सांगू नकोस. आणि हे बघ, खोटं बोलण्याचा आणि वागण्याचा मला प्रचंड तिटकार आहे. तू एकदा खोटं बोल किंवा 10 वेळा खोटं बोल, खोटं हे शेवटी खोटच असतं. एक गोष्ट लक्षात ठेव प्रमोद, काहीही झालं तरी आज कोर्टामध्ये सगळी कागदपत्र जमा झाली पाहिजेत आणि या बाबतीत मला आता पुढे काहीच बोलायचं नाहीये. बाय. काय हो, काय झालं? काही नाही, आपल्या त्या फार्म हाऊसच्या कागदपत्रांचा मॅटर आहे. आज ती कागदपत्र जमा करायची होती म्हणून प्रमोदकडे दिली होती, पण त्याने अजून जमा केलेली नाहीत. आधी चुकायचं आणि त्याच्यावर खोटं बोलायचं म्हणून चिडचिड होते, बाकी काही नाही.
अगं बेटा, तू काहीतरी बोलणार होतीस ना? मी काय बोलत होते? अगं तूच म्हटलीस ना तुला काहीतरी सांगायचंय म्हणून. असं म्हणाले मी? हो, बोल ना. तुला काही आठवत आहे का? या लोकांना खोट्या गोष्टीचा एवढा तिटकारा असताना हे माझं बोलणं ऐकून तरी घेतील का? अगं बोल ना, एवढं काय बोलायचं होतं तुला? नाही म्हणजे जेव्हा सोहा मला थालीपीठाची रेसिपी सांगत होती ना, तेव्हा मला असं वाटलं की हे सगळं मी आधी केलंय. म्हणजे स्पष्ट काही आठवत नाहीये, पण पुसटसं असं जाणवत होतं. ग्रेट. म्हणजे काहीतरी हिंट मिळायला सुरुवात झालीये. हळूहळू तुला आता सगळं आठवायला लागेल. अगं तू भावी डॉक्टर आहेस. तू एवढ्या कॉन्फिडेंटली बोलतेस म्हणजे नक्कीच तसं काहीतरी होणार. जे काय आठवायचंय ना ते बिचारीला लवकर आठवू दे. आणि मीनाक्षी, तू अजिबात काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होणार आहे. थांब मी बघते. सोहा परांजपे. हो मी. मॅडम मी पॅथॉलॉजी लॅबमधून आलो. न्यूरो टेस्ट आणि MRI ची रिपोर्ट्स ओ हा, थँक्यू. घेऊ. काय आलं? मीनाक्षीचे रिपोर्ट्स आलेत. काय लिहिलंय रिपोर्ट्समध्ये? अगं सांग ना, काय लिहिलं रिपोर्ट्स मध्ये? अगं आत्याही रिपोर्ट्स एकदम नॉर्मल आहेत. ह्यात असं स्पष्ट लिहिलंय की मीनाक्षीच्या मेंदूशी रिलेटेड काहीही प्रॉब्लेम नाहीये. वा, चला म्हणजे ते एक टेन्शन कमी झालं. एक मिनिट. पण मला एक विचारायचं, जर हिचे सगळेच रिपोर्ट नॉर्मल आहेत तर मग हिला काहीच का आठवत नाहीये? दादा, तू म्हणतोयस ते बरोबर आहे. जर हिचे सगळेच रिपोर्ट नॉर्मल असतील तर मग ही अशी काय? नाही म्हणजे नक्की कोणता आजार झालाय हिला? आत्याही मीनाक्षी हा आजाराचा विषय नसून अभ्यासाचा विषय आहे. तू असं समज की मी माझा न्यूरोलॉजीचा अभ्यास आतापासूनच सुरू केलाय. आणि मी काय म्हणते, मी हिचे रिपोर्ट्स माझ्या सरांना दाखवते. हा चांगला ऑप्शन आहे. तुम्ही मीनाक्षी बद्दल आता काहीही टेन्शन घेऊ नका. तिच्याबद्दल जे काही प्रश्न असतील त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. मॅडम, आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका आता. तुला सगळं आठवणार आहे. खा थालीपीठ, खूप छान केलंय. अजून किती दिवस मला असं खोटं वागावं आणि खोटं बोलावं लागणार आहे तेच कळत नाहीये. आज पहिल्या टेस्टमध्ये सगळेच रिपोर्ट्स नॉर्मल आलेत. अपेक्षितच होतं. आता ते अजून पुढच्या टेस्ट करतील आणि सगळे मिळून एकच निष्कर्षावर येतील.
मला काहीच झालेलं नसताना मी त्यांना फसवतीये, मी त्यांच्याशी खोटं वागतीये. मीनाक्षी, एकटीच काय करतेस तिथे? ये. विशेष काही नाही अहो, छान वाटत होतं इथे म्हणून थांबले होते. तुम्ही हे रोप लावताय का? हो. आणि ही सगळी रोपं पण तुम्हीच लावली आहे? नाही ग बाई, ही सगळी झाडं ह्याची निवड आणि लागवड वंसननी केली आहे. त्यांना बागकामाची खूप आवड आहे. म्हणजे आभी आणि सोहावर त्यांचं जितकं प्रेम आहे ना, तेवढेच या सगळ्या झाडांवर पण आहे. मला पण बागकामाची खूप हौस होती ग, पण नुसती हौस असून काय उपयोग आहे? त्याच्याकरता सवड पण काढायला हवी ना. नोकरीच्या गडबडीत ह्या सगळ्या गोष्टी राहून गेल्या. ती हौस आता पूर्ण करून घेते. मी पण मदत करू? तुला आवडतं? मग ये ना. वंसना हा कंबरदुखीचा त्रास सुरू झाला ना, त्यामुळे. नाहीतर हे रोप असं पडून राहिलंच नसतं. त्यांना कंबरदुखीचा त्रास नेहमीच असतो का? मागच्या काही वर्षांपासून तो होतोय. आयुष्यभर काबाड कष्ट केलेत ना, स्वतःच्या तब्येतीकडे कधी लक्षच दिलं नाहीये. त्याचेच दुष्परिणाम आहेत. अविनाश शिकायला मुंबईत होते ना, तेव्हा ते हॉस्टेलमध्ये राहत होते. पण वंस मात्र गावी आई वडिलांकडे होते. तेव्हा वडिलांच्या खांद्याला खांदा लावून शेतीची सगळी कामं केलीत वंसननी. तेव्हापासून त्यांना कष्ट करायची जी सवय झाली ना, ती अगदी आत्तापर्यंत. पण शेवटी शरीराला पण काहीतरी मर्यादा असतातच ना. त्यात एकदा पडल्याचं निमित्त झालं, तेव्हापासून हे आजार पण सुरूच झाले. आता काही वेळा त्यांना तर पट्टा लावल्याशिवाय चालता पण येत नाही. पण तरीही मी त्यांना आजपर्यंत कधी आराम करताना पाहिलं नाहीये. काय करणार, ऐकतच नाहीत त्या. अगं आई ग देवा, अरे काय रे बाबा तू, हा काय मला कमरेचं दुखणं देऊन ठेवलंयस? अगं आई आई, अरे द्यायचंच होतं ना, तर दुसरं कुठलं तरी दुखणं द्यायचं होतं रे. हे म्हणजे धड उभं राहता येत नाही, धड बसता येत नाही. खूप दुखतंय का हो? तू काय करतेस इथे? तुमची कंबर खूप दुखत असते असं कळलं, म्हणून शेकून देऊ का हे विचारायला आले होते. कंबर दुखत असताना शेकायची असते हे तुला कसं माहित ग? मला कसं माहित? जसं देव समोर आल्यावर हात जोडले जातात तसंच असेल हे कदाचित. आणि म्हणूनच मलाही आठवलं असेल. तुम्ही सांगा ना, मी कंबर शेकून देऊ का? काही गरज नाहीये. असं का बोलताय तुम्ही? कंबर दुखायची थांबली तर तुम्हालाच बरं वाटेल ना. तुला काय माझी एवढी कमरेची पडलीये? मी तुमची कोणीही नसताना तुम्ही सगळे माझ्यासाठी एवढं करताय, मग मी तुमच्यासाठी एवढं नक्कीच करू शकते ना. आणि आता पण मी नाही म्हंटल तर? अहो पण तुम्हाला बरं वाटेल ना. पण तुम्ही असं नाही म्हणत राहिलात तर मला खरंच खूप वाईट वाटेल. शाबास, भले भले डॉक्टर थकले. आता तू तुझी हौस भागवून घे. हा, जा, काय घेऊन यायचं ते घेऊन ये. हो, आलेच मी. तुम्ही पडा ना. तुम्ही हे काय? यांनी शेक द्यायचा आहे. पडा तुम्ही. द्या ते. हो, तुम्ही पडा. आई ग.
झोपायचं नाही आता, आपल्याला शतपावली करावी लागणार आहे. नाही नाही, थोडी थोडी शतपावली करावीच लागेल. थोडी शतपावली करावी लागेल. मी आहे ना, चला जमेल तुम्हाला. बसा, हळू. छान वाटतंय ना? अरे वा, चक्क आमच्या आईसाहेब चालायला लागल्या. आज माझा आधार घेऊन चाललेत, पण लवकरच स्वतःच्या पायावर चालायला लागतील. त्यासाठी त्यांना रोज मोबिलाइज करावं लागेल. अच्छा. आणि त्यांना मी चेहऱ्याचे काही व्यायाम पण दिलेत, म्हणजे तुमच्याशी ते आता बोलायलाही लागतील. खरं तर आम्हाला कधीच कोणाला थँक्यू म्हणायला आवडत नाही, पण तुम्हाला थँक्यू म्हटल्याशिवाय राहत नाही. बऱ्याच डॉक्टरांना दाखवलं होतं आमच्या आईसाहेबांना, पण काहीच फरक पडला नाही. पण तुमच्यामुळं फक्त फरक पडला. लय उपकार झाले तुमचा. हो, उपकार वगैरे काही नाही. इट्स माय जॉब. आईसाहेब, आता काळजी करण्याचं काय कारण नाही. आता तुम्ही बऱ्या होणार, याच तुम्हाला बऱ्या करणार. विश्वास आहे आमचा. तुम्हाला मी काही औषधं सांगितली होती, ती आणली आहेत का? तो का तिकडे ठेवली, बघून घ्या एकदा. तुम्ही आईसाहेबांबद्दल जे जे सांगणार ते ते ऐकणार आम्ही तुमचं. बरोबर आहेत औषधं. यांची रात्रीची औषधं न चुकता वेळेत द्या. ते त्या दिवशी तुम्हाला राहण्याबद्दल विचारलं होतं, अजून तुम्ही उत्तर दिलं नाही. काय समजायचं आम्ही? नाही म्हणजे मी विसरलेले नाहीये, पण हे असं इथे रात्री कसं काय राहायचं? काळजी करू नका, येते मी. आईसाहेब, आम्ही आलो. ऐका ना, आओ. जरा बोलायचं होतं. काय झालं? आईंना काही प्रॉब्लेम? हा, नाही आईसाहेबांना नाही. म्हणजे ते चाकाला जाताना खरं भांडं लपवायची आम्हाला सवय नाही. आईसाहेबांना जेवढी तुमची गरज आहे तेवढीच या घराला बी गरज आहे. म्हणजे तुम्हाला बी घर मिळेल आणि आमच्या आईसाहेबांना हक्काची सून. माझ्याशी लग्न करा.